लागतात, परंतु वेळेवर. लक्षात घ्या आता. आता हे कधी काम करतं माहितीये का? हे अमृत आहे. पण हे कधी घ्यायचं असतं? व्यायाम केल्या केल्या विदिन 10 मिनिट ते 20 मिनिट, लय झाले 20 मिनिट, बरोबर? तर त्याचा रिझल्ट, कारण याचं कारण हा पेशी आहार. बरोबर, सगळ्यांना माहिती का हे काय औषध आहे का? नाही, बिलकुल नाही, मेडिसिन नाहीये. येस, हे आहे सकस संतुलित आहार, सात्विक जेवण. मग सात्विक जेवण केव्हा घ्यायला हवं? एक्सरसाइज झाल्या. येस, आपण कोल्हापूरला आपल्या मुलांना पाठवतो, त्या ठिकाणी फक्त एक्सरसाइज नाही होत, तालीम नाही होत, त्या ठिकाणी काय दिला जातो? सात्विक आहार. बरोबर, तसाच हा सात्विक आहार पेशींना लागणारा पेशीय पूरक आहार. येस, गेल्या 4 वर्षापूर्वी, पावणे 4 वर्षापूर्वी किरण सरांनी लिंक पाठवली स्वाती मॅडमला आणि तुम्ही जॉईन करा. लक्षात घ्या, तुम्ही जॉईन करा. स्वाती मॅडम काय म्हटल्या? स्वाती मॅडम काय झुंबा करत होत्या, सायकलिंग करत होत्या, चालणं होतं, योगा करत होत्या. मग मला काय गरज आहे? बरोबर, पण करून तर पाहू दे म्हणले. तुम्हाला आवड आहे या व्यायामाची तर तुम्ही बघा. स्वाती मॅडमनी काय सांगितलं? हे घेणार नाही, दुसरं काय असेल हे माहित नव्हतं, परंतु काय असेल तर ते घेणार नाही. कारण बिझनेसमॅन म्हटलं की थोडस ओळखते, तर यामध्ये काहीतरी असेल, प्रत्येकाला वाटणार आहे, प्रत्येक जण. बरोबर आहे. तर सुरुवातीचे 15 दिवस सुरुवातीचे 15 दिवस फक्त व्यायाम. परंतु काय होत होतं माहिती का मित्रांनो? नवीन पार्टिसिपेंट जे असतील, ज्यांना 10 दिवस, 15 दिवस, महिना झाला असेल, किंवा जे वर्षभर फक्त व्यायाम करतात, हे त्यांनी अनुभवलंय. हेच स्वाती मॅडमने अनुभवलं होतं, ते सांगायचं मला. तर पहिले 15 दिवस व्यायाम झाला की झोपून घेत होत्या, 10-11 वाजता उठायचं, तिथून पुढे उरकायचं, मग निघायचं. कारण का? याच्या मागचं सेल डॅमेजचं प्रमाण जर रिपोर्ट काढला तर सेल जास्तीच्या वयाच्या झाल्या होत्या, सेल डॅमेजचं प्रमाण वाढलं होतं, आणि नुसता व्यायाम करून अजून सेल डॅमेजचं प्रमाण वाढत होतं, थकवा येत होता, त्यामुळे त्या झोपत होत्या, कारण पेशीय पूरक आहारच नव्हता. येस, या 15 दिवसामध्ये काय केलं? येस, सगळ्यांनी लक्ष द्या. या 15 दिवसामध्ये तिने काय केलं असेल? सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळे सांगतात, कोचेस सांगतात, बापूंनी बी तेच सांगितलं, प्रत्येक जण तेच सांगतो, शेवटपर्यंत थांबा, अनुभव ऐका. एक अनुभव कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतो. आणि या 15 दिवसातले 2 अनुभव, एक मेडिकल फील्ड मधल्या एका व्यक्तीचा आणि एक शिक्षकाचा, हे 2 अनुभव मॅडमला भावले. आणि त्यांनी एक विचार केला की या जर व्यक्ती खात असतील, किंवा ह्या जर व्यक्ती करत असतील, ह्या जर घेत असतील, तर आपल्याला घ्यायला काही हरकत नाही. म्हणजे कोणीतरी कोणावरती तरी विश्वास ठेवतो, किंवा कोणावरती तरी विश्वास असतो की जो मला फसवणार नाही. बरोबर नाही? येस. तर नंतर मग आम्ही आहार, लक्षात घ्या, आहार कोणाकडून घेतला, का घेतला? लक्षात घ्या, पहिला सकस संतुलित आहार. किरण सरांना फोन केला तर त्यांनी बाप्पूंचं नाव दिलं, नंबर दिला, बाप्पूंना फोन केला. येस. तर कुठे आहात? बाप्पू म्हणले या ठिकाणी आहेत, आम्ही रिलायन्स पेट्रोल पंप सासवड या ठिकाणी भेटलो, पहिली भेट. आणि आहार नसता घेतला मित्रांनो, परंतु बाप्पूंच्या चेहऱ्यावरचं तेज सगळं काही सांगून जात होतं. ही व्यक्ती, ह्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचं तेज काय आहे? त्या ठिकाणी सकस संतुलित आहार पोटात न जाता ह्या सकस संतुलित आहाराची जादू पाहिली. लक्षात घ्या. येस. का? तर एवढे अनुभव ऐकले होते, म्हणजे यांनी अनुभव घेतलेला आहे, आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून ते समजत होतं. आणि ते पहिलं किट आम्ही घेतलं तिथून. आणि मग घरी आल्यानंतर 15 दिवस स्वाती मॅडम एक्सरसाइज करत होत्या, आहार घेत होत्या. मी नव्हतो महिनाभर, त्या 1 महिन्याच्या कालावधीत मी झोपूनच होतो. लक्षात घ्या, कारण माझं वजन एवढंच होतं जे काय आज आहे. लक्षात घ्या, मला कुठला आजार नव्हता. बरेच जण म्हणतात की आम्हाला आजार नाही, आम्ही फिट आहोत, मग का घ्यायचं? येस. तर मी आहे त्याच वेटला होतो. येस. तर हे 15 दिवस गेले पहिले, नंतरचे 15 दिवस ती एक्सरसाइज करून शेक घेत होती. लवकर उठलो, आणि स्वाती मॅडम म्हटल्या की आज तुमच्या हातून मला शेक बनवून द्या. प्रत्येक जण मिसेसचा ऐकतो, इच्छा नसेल तरीही. बरोबर, बनवायची इच्छा नसेल तरी ऐकतो की नाही? मॅडम हसतायत, पाटील मॅडम. बरोबर आहे, हे सगळं खरं आहे. हेच जोडीदाराने जर काय मागितलं, आपण नाही म्हणतो का? म्हणू शकत नाही. मग ती शेक बनवताना तो एवढा भारी वाटला, आणि तो पिण्याची इच्छा झाली, म्हणून या शेक साठी मी आरोग्य फॅमिलीत आलो. येस. आणि पिल्यानंतरचा तर आनंद, जो फर्स्ट टाइम ज्यांनी शेक घेतलाय त्याला माहितीच आहे. आणि हा शेक पिण्यासाठी फक्त मी या आरोग्य फॅमिलीत आलो. दुसरी गोष्ट, या आरोग्य फॅमिलीत आल्यानंतर थोड्या दिवसांनी माझं ज्यावेळेस मी चेकअप केलं,
त्यावेळेस समजलं माझ्या पेशींचं वय 52 झाले. किती? 52. आणि मी त्यावेळेस 39 वयाचा होतो. वय वर्ष किती आलं होतं पेशींचं वय आणि आपण कुठल्या वयाचं दिसतो? जरी माझं तेवढंच वजन होतं तरी चेहरा काळवंडला होता. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला असेल. सेम पोझिशन. थकवा जास्त नव्हता, पण सुरुवात झालती जर त्यावेळेस चालू नसतं केलं, तर आज कदाचित मला किती गोळ्या चालू असत्या सांगता येत नाही. म्हणजे प्रत्येकाला वाटतं मी फिट आहे, मी फिट आहे. मलाही तेच वाटत होतं. आणि ह्या सकस संतुलित आहाराची जादू आज 43 वय कंप्लीट. लक्षात घ्या. 43 वय कंप्लीट. मला वाटतंय आजचं जी स्पीड आहे, अजून 30 वर्षानंतर याच्यापेक्षा जास्त असेल. अजून 30 वर्षानंतर, कारण ही जादू ह्या आहाराची. आणि हे आहार बापूंकडून खायला शिका. लक्षात घ्या. कसा खायचा? आम्ही खात होतो. परंतु एक दिवस असं त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी जो शेक बनवला होता, 3-3 फ्लेवर एकत्र. मी 2 फ्लेवर केलेत आज एकत्र. चॉकलेट आहे, मँगो आहे. परंतु 3-3 फ्लेवर एकत्र केल्यानंतरची जी जादू आहे ना, त्यावेळेस अजून आवड निर्माण झाली. शेक विषयीची आवड. येस. आणि ही जर निर्माण झाली तर कदाचित आपण ही आरोग्य फॅमिली कधीच सोडणार नाही आणि आयुष्यभर आपण फिट राहणार आहोत. आणि हेमंत सर, भाविका मॅडम यांनी आम्हाला टिकवून ठेवलं. लक्षात घ्या. टिकवून ह्या आरोग्य फॅमिली सोबत आयुष्यभर का राहायचं ही स्टोरी मधून कळालं आणि ती हेमंत सरांनी मला ऐकायला बोलावलं आणि नक्कीच ते ऐकल्यामुळे आज मी आयुष्यभर आरोग्य फॅमिली सोबत राहणार तर आहेच, परंतु इतरांनाही आरोग्य देण्याचं काम करणार आहे. येस प्रमोद सर. येस. सरांना थोडं येस कंटिन्यू सर. नक्की. खूप छान सर. पाहू शकता या ठिकाणी सुरुवातीला सरांनी सांगितलं की रिलेशन बॉन्डिंग कसं असलं पाहिजे. महत्वाचं म्हणजे नवरा बायकोचं अंडरस्टँडिंग महत्वाचं आहे. आणि सर तुम्ही आता जी तुमची सुरुवात सांगितली, जी काही जर्नी सांगितली खूप जबरदस्त होती. प्रत्येकाची सुरुवात अशीच होते. कोणतरी आपल्याला ग्रेटेड आपल्याला इन्व्हाइट करत असतो. आपण ऐकतो हा दुसरा पार्ट आहे. पण आपण ज्याला जॉईन होतो आणि ज्याला आरोग्य फॅमिलीमध्ये एंट्री करतो त्यावेळेला आपल्याला समजतं की आरोग्य फॅमिली नेमकी काय आहे. सर आपली फक्त आम्हाला जाणून घ्यायची बिफोरची लाईफस्टाईल काय होती आणि आरोग्य फॅमिली त्यानंतर लाईफस्टाईल काय होती. येस. तर अगोदरची लाईफस्टाईल डबा घरातून यायचा, परंतु 4-5 वाजायच्या कधी-कधी माघारी यायचा. परंतु एक गोष्ट व्हायची, घरनी जरी नाश्ता करून निघाले ना, घाटाच्या वर गेलं, जेजुरीला आपलं फर्निचर इलेक्ट्रॉनिक्सचं शोरूम आहे बरं का, कोणाला लागलं काही तर आहे. येस, फर्निचर लग्नाची. येस. म्हणजे आपली गाठ पडेल, इतरांची देवाणघेवाण होईल. आज कॉलवरती आपण एकत्र आलोय, पण समोरासमोर जरी बोलायचं म्हटलं तर त्या ठिकाणी असतो. येस. तर इथून घाटाच्या वरती ज्यावेळेस जायचं, त्यावेळेस गेल्यानंतर ऑटोमॅटिक गाडीचं स्टिअरिंग आहे ना, त्या हॉटेलकडे वळायचं. लक्षात द्या. ऑटोमॅटिक सांगायची गरज होती का? नव्हती. मग त्या ठिकाणी पुन्हा खाणं व्हायचं. मग तिथं जायचं. मला सांगा, आता घरी काहीतरी खाल्ले, काहीतरी म्हणजे हेल्दी नाश्ता नव्हता तो. तो वेगळाच होता. बरोबर आहे? आणि घाटाच्या वरती गेल्यानंतर वेगळंच. आणि मग कसं जेवण जाईल किंवा काय होईल? एक्सरसाइज नव्हती, काय नव्हती. मग 4-5 वाजता कधीतरी जेवलं, नाही जेवलं आणि तो घरी डबा यायचा किंवा परत संध्याकाळी थांबायचो. म्हणजे महिन्यातले कमीत कमी 15-16 दिवस बाहेर जेवण व्हायचं. नाश्ता तर डेली म्हणावं लागेल, एखादा दिवस आठवड्यातला मिस, नाहीतर रोज म्हटलं तरी ही लाईफस्टाईल होती. आणि व्यायाम विसरून गेलो होतो. स्वाती मॅडम करायच्या, पण त्यात सातत्य नव्हतं. जसं की आपण ऑल आरोग्य फॅमिली सोबत एवढं सुंदर अशा सॉंगने आपली दिवसाची सुरुवात आणि म्हणतात ना, एक्सरसाइज सकाळचीच करावी आणि त्यालाच व्यायाम म्हणतात. एक्सरसाइज जी असते ती सकाळची असते. हे पाहू शकता समोर चित्र आहे. माझा चेहरा Yes. पाहू शकता, वजन हेच आहे. मॅडमचं पोट पाहू शकता. मलाही थोडंसं पोट दिसतंय, थोडंसं आहे. येस. आणि मॅडमला तर वाथ्या म्हणायचे मॅडम, परंतु आता कुठे गेला माहित नाही. वाथ्या वगैरे काही नसतो. सिझरिंग मध्ये म्हणतात ना, हवा शिरलेली असते, वाथ्या त्याला म्हणतात, परंतु तसं काही नसतं. येस. आज 41 वय मॅडमचं आहे, माझं 44 रनिंग चालू आहे. येस. तर ही सुंदर अशी आरोग्य फॅमिलीने दिलेली भेट म्हणावं लागेल, सुंदर अशी निरोगी जीवनाची. येस. आणि मला वाटतंय 40 नंतर हे पाहू शकता आमची आताची लाईफस्टाईल अगोदरची काय होती, आत्ताची काय होती. येस. पैसा सर्व काही नाहीये, हे आरोग्य सर्व काही आहे. लक्षात घ्या. बरोबर आहे? दिसायला जोडी कशी दिसते, अगोदरची कशी दिसते. मग यासारखं तुम्हाला बनायचंय का त्या अगोदरच्या फोटोप्रमाणे बनायचंय? आपण सर्वांनी आपला बिफोर आफ्टर करायचा, की मी कसा आहे आणि मला काय बनायचंय किंवा मी कसा होतो आज काय आहे. येस. आणि हे जे आता आहे ते पुन्हा बॅकला जायचं नाही, हे महत्वाचं आहे. त्यासाठी सातत्य जे सुरुवातीला आपण सांगितलं आणि हा आमचा पर्सनल रिझल्ट आहे. व्यक्तिपरत्वे रिझल्ट वेगवेगळा येत असतो, परंतु वेगवेगळा येतोच. लक्षात घ्या, रिझल्ट येतोच, परंतु हे कोणावरती डिपेंड आहे. हे खूप महत्वाचं आहे. कोण कोणाला बदलू शकतो. लक्षात घ्या.
आपणच स्वतःला बदलू शकतो. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. लक्षात घ्या, शिल्पकार कोण आहे? तूच तुझ्या जीवनाचा. बरोबर, म्हणजे मी स्वतः माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. आरशासमोरचा व्यक्तीच तुमचं आयुष्य बदलू शकतो. कोच तुमच्या आयुष्यामध्ये आलाय, गुरु तुमच्या आयुष्यामध्ये आलाय, पण ते फक्त आपल्याला सांगू शकतात. आपल्यावरच कष्ट ते करू शकत नाही. एक्झरसाइज आज बघा, 5 वाजता कमी व्यक्ती होत्या, 5:30 वाजता थोड्याशा जास्त होत्या, परंतु 6 वाजता त्यापेक्षा जास्त होत्या. हाच जर टाइम बदलला, आपण जर 5 वाजता जॉईन झालो, तर नक्कीच आपलं जीवन, आपलं आयुष्य बदलणार आहे. कारण ह्या छोट्या छोट्या चुका आपला रिझल्ट खूप दिवसासाठी पुढे घेऊन जात असतो. कारण कित्येक वर्ष आरोग्य फॅमिलीमध्ये मला वाटतंय कोणाला 3 वर्ष झाले असतील, 4 वर्ष झाले असतील, 2 वर्ष झाले असतील, 1 वर्ष झाले असतील. बऱ्याच जणांची रिझल्ट तुम्हाला सांगतो, माझ्याकडे एका महिन्यात 14 किलोचा रिझल्ट आहे आणि एका महिन्यात 16 किलोचा रिझल्ट आहे. का? वाव. बॉडी उष्मांक एक कारण, त्यांचा बॉडी उष्मांक चांगला, आणि दुसरं कारण त्यांच्यामधलं सातत्य. तर जर सातत्य असेल, बॉडी उष्मांक जरी कमी असेल तरी आपल्याला तो वाढवता येतो. मी म्हणतो लय नाही, पण 5 किलो तरी महिन्याला, हे गोल जर आपण ठेवलं लिहून, आज ठरवा, एक तारीख आहे की या महिन्यामध्ये मी 5 किलो वजन कमी करणार, हे लिहिलं पाहिजे, तर होणार आहे. न लिहिता मला जायचंय बारामतीला, पण मी फक्त विचार करून नाही जाणार, त्यासाठी मला ऍक्शन मोड घ्यावा लागणार आहे, इथून बाहेर पडावं लागणार आहे, गाडी काढावं लागणार आहे, जावं लागणार आहे, तर मी पोहोचणार आहे. बरोबर आहे. आणि बऱ्याच जणांचं हेच होतं, आपण ठरवतो पण करत नाही, त्याच्यामुळं कुठेतरी आपण फसतो. रात्री विचार काय केला, हाच गेल्या वर्षी, मगाशी मी सांगितलं गेल्या वर्षी केला होता. मग एकच गोष्ट करायची सगळ्यांनी, सगळ्यात महत्वाची, सगळ्यांना माहिती. बरोबर, काय माहिती बरं? गेल्या वर्षी जे विचार केले, ह्या गेल्या वर्षामध्ये 12 महिन्यामध्ये माझ्याकडून काय चुकलं, हे कोण सांगणार आहे? मीच. मग ते एका कागदावरती लिहून काढायचे. मी एक्झरसाइजला किती वाजता उठत होतो, पूर्ण वेळ कॉलवरती होतो, पूर्ण स्ट्रेचिंग करत होतो, मी सकस संतुलित आहार घेत होतो, मी संध्याकाळचं जेवण रात्रीचं 10 वाजता करत होतो का 7च्या अगोदर करत होतो, आयडल वेटला असेल तरी. या सगळ्या गोष्टी, येस, आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या लिहिल्या ना, त्यातल्या चांगल्या कोणत्या आणि वाईट कोणत्या, स्वतःच्या मनाला विचारायचं. कारण मला वाटतंय बऱ्याच जणांना नॉलेज प्रत्येकाला असतं, आणि आपण शिकलोय छोट्या छोट्या ट्रेनिंग मधून. बरोबर आहे. तर यामध्ये ज्यावेळेस बघल, त्यावेळेस आपल्या चुका आपल्याला समजतील, कोणी सांगायची गरज नाहीये, आणि त्यावरती आपल्याला काम करायचंय 100%. मला वाटतंय पुढच्या 3 महिन्यामध्ये प्रत्येक व्यक्ती आयडियल वेटला असेल. ज्यांना 40-50 किलो कमी करायचे, पुढच्या 6 महिन्यामध्ये आयडियल वेटला असेल, आणि या कॉलवरचा प्रत्येक व्यक्ती वर्कआउट गाईड करेल. लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्ती सांगतोय मी, एकही असा नसणार आहे. येस, फक्त आपल्याला ठरवावं लागणार आहे आणि त्याच्यावरती ऍक्शन करावे लागणार आहे. येस, येस येस येस, खूप छान सर. पाहू शकता या ठिकाणी सरने आता जे काय बोललेत ना, की प्रत्येक जण वर्कआउट करणार आहे, बुवा ते ब्रह्मांडाला आपल्याला मागता आलं पाहिजे. समोर ज्या बघा आपल्याला वर्कआउट गाडी करतो ना व्यक्ती, त्यामध्ये आपण स्वतः आहोत. असं जर तुम्ही बघितलं, एक दिवस बस तुमच्या येणार आहे. आणि सरांच्या बिफोर आफ्टरच्या फोटो बद्दल सर सांगेल, जे मला पाहिल्यानंतर जाणवलं. सरांनी सांगितलं होतं बघा की 40 किती वय मॅडमचं आहे, सरांचं 44 रनिंग वय, परंतु त्यांचा जर बिफोरचा फोटो आपण पाहिला तर नक्कीच 50+ त्यांचं वय वाटत होतं. 50+ वय वाटत होतं. आणि 4 वर्षापूर्वी यांची जर्नी झाली आरोग्य फॅमिलीमध्ये. आणि जर आफ्टरचा फोटो पाहिला बॉस, तर त्या ठिकाणी ते कुठंतरी 25-30 वर्षाचे सेलिब्रिटी वाटतात, सेलिब्रिटी. आणि ते नक्कीच सेलिब्रिटीपेक्षा कमी नाहीत ते. आणि महत्वाचं म्हणजे सरांनी बोलता बोलता खूप छान असा संदेश दिला प्रत्येकाला, गोल ठेवून वर्कआउट करा. एक काहीतरी उद्दिष्ट ठेवा की माझं वाढलेलं वजन एवढं आहे, तर मी या महिन्यामध्ये एवढं वजन कमी करणार आहे. तर तुम्ही नेमकं प्रगतीच्या मार्गावरती आहात, योग्य दिशेने चालू आहे तुमची वाटचाल, हे दिसते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सरांनी सांगितले, संकल्प जे पण आतापर्यंत आपले मोडलेले आहेत, खूप सारे संकल्प आपण करतो, परंतु 4 दिवस 5 दिवस झाले की ते संकल्प मोडतात, आपले संपून जातात, आपण विसरून जातो. परंतु सरांनी खूप छान सांगितलं, झालं गेलं विसरून जा, नव्याने सुरुवात करा, रिस्टार्टचं बटन दाबा या ठिकाणी आणि पुन्हा चालू करा. कारण आपल्या सोबत आज तुम्ही पाहिलं असेल 200-250 पार्टिसिपंट आहेत. आणि महत्वाचं म्हणजे रोज नवनवीन वर्कआउट आपल्यासाठी आहेत, रोज नवनवीन आहार करणारे ग्रेट लीडर आपल्या सोबत आहेत. मग का आपण करू नये, हा प्रश्न प्रत्येकाने या ठिकाणी विचारायचा, प्रत्येकाने स्वतःला. सर, तुमच्या आम्हाला जर्नी समजली. आरोग्य थेरपी येण्याआधी आपल्या काय डिसऑर्डर होते का सर दोघांचे? कोणतीच दोघालाही डिसऑर्डर नव्हती, मलाही नव्हती, परंतु स्वाती मॅडमला डिसऑर्डर नव्हती, पण काय दुखत होतं काय कळत नव्हतं. रोज म्हटलं तरी दवाखाना चालू होता, स्टार्टिंग रोजचीच. म्हणजे कित्येक वर्षापासून हे होतंय ते होतंय, सर्व काही केलं, परंतु जिथं फरक पडला नाही तो फरक या ठिकाणी पडला. हा वैयक्तिक डिस्क्लेमर आहे. व्यक्तिपरत्वे रिझल्ट आपण का म्हणतो की ही डिफिशियन्सी, लक्षात घ्या.
त्यांच्यामधली जी डिफिशियन्सी होती ती या सकस संतुलित आहाराने भरून काढली आणि त्यामुळे त्या हेल्दी झाल्या. आणि या 4 वर्षामध्ये कुठलाही हॉस्पिटल नाही, दवाखाना नाही, कुठलीही मेडिसिन नाही. फक्त स्वाती मॅडमलाच नाही तर आमच्या मुलांनाही नाही, गेल्या 3.5+ वर्षापासून दोघेही, मुलगा पहिलीला असल्यापासून, मुलगी 6वीला असल्यापासून, आज 10वीला आहे मुलगी, मुलगा 4थीला आहे, 5वीला जाईल, मुलगी 11वीला जाईल आणि दोघांनाही कुठलंही हॉस्पिटल नाही. मुलीची उंची वाढली. लक्षात घ्या, हे उंची वाढण्याचं औषध नाही, परंतु या ठिकाणी जी जीवनसत्व जे आपल्या अवयवांना पाहिजे असतात ते मिळाल्यामुळं आपल्यामध्ये हे चेंजेस घडतात चांगले. लक्षात घ्या, आपला आहार काय करतो, आपल्या शरीराला समतोल करतो. जे शरीरात नको आहे ते काढून टाकतो, जे पाहिजे ते देतो आणि सुंदर असं शरीर आपलं बनतं. म्हणजे सकस संतुलित आहाराची व्याख्याच ही की सकस कस असलेला संतुलित आपलं शरीर करणारा. आणि आहार म्हणजे जेवण. कोणी अजून औषध म्हणत असेल तर हे औषध नाहीये. आणि अजूनही कोणाला विश्वास नसेल आहारावरती तर 4 तारीख बारामती वा या ठिकाणी आल्यानंतर 100% तुमचा विश्वास बसणार आहे. आणि कॉलवरती दिसणारी व्यक्ती तशीच दिसते का तिथं पाहायला मिळणार आहे. लक्षात Yes. घ्या, तशीच दिसते का तिथं पाहायला मिळणार नाही. तर बरेच जण म्हणतात कॉलवरती तर हा व्यक्ती खूप छान दिसत होता, कसा असेल, खरं असेल का? हे खरं आहे की खोटं आहे त्या ठिकाणी एक रिझल्ट शेअर होत नाही. असे 150 ते 250 ते किती 200 रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या फील्डच्या व्यक्ती, शेतकरी असो, डॉक्टर असो, सायंटिस्ट असो, कंपनी कोणाची असेल, स्वतःची फॅक्टरी असो किंवा बिझनेसमॅन, सगळ्या प्रकारच्या व्यक्ती त्या ठिकाणी एकत्र येतात. या आरोग्य फॅमिलीच्या मेळाव्यामध्ये काय एकत्र येतात, या ठिकाणी त्यांना सुंदर असे रिझल्ट मिळालेले असतात आणि सुंदर रिझल्ट मिळालेला त्यांना इतरांना शेअर करायचा असतो किंवा कोणाचं तरी आयुष्य त्यांच्यामुळे बदलायचं असतं. त्यामुळे त्या व्यक्ती त्या ठिकाणी येतात. तर नक्कीच 4 तारखेला येण्याचा प्रयत्न करा, तुमचंही आयुष्य बदलेल. वा खूप छान सर. पहा या आपला जो काही या ठिकाणी अनुभव सांगितला ना, त्यातून मला एक समजलं की प्रत्येक घरोघरी एक प्रश्न असतो, एक तर मेसेजचा जास्त करून असतो, मला काहीतरी होते मला दवाखान्यात न्या, मला काहीतरी होते मला दवाखान्यात घेऊन चला, हा बऱ्याच ठिकाणी असतो. आणि काहीतरी होते याला कुठं औषध नसतं, इथं कुठं औषध नसतं, काहीतरी होतं याला. आणि सरांच्या घरी सुद्धा तेच होतं. डिसऑर्डर आहे म्हणून बस आरोग्य फॅमिली जॉईन नाही करायची, तर डिसऑर्डर होऊ नये, भविष्यात जर आपल्याला काही डिसऑर्डर येणार असतील ते होऊ नयेत म्हणून आरोग्य फॅमिली जॉईन करायची. येस सर, तुम्ही या ठिकाणी आहार सुद्धा या ठिकाणी आपल्या चेहऱ्याला लावताय, बॉडीला शरीराला लावताय, काय कारण आहे सर याचं? हा आहार पोटामध्ये गेला, आतून सर्व्हिसिंग होणार आहे बॉडी. अगोदर आपल्याला समजत नव्हतं काय खायचं आणि काय नाही खायचं, बरोबर. म्हणजे आपल्या पोटासाठी काय गरजेचं आहे, बरोबर. आज समजायला लागलं. हे ज्यावेळी शरीरात जातं, आतमध्ये जातं, आपली बॉडी सर्व्हिसिंग केली जाते. सर्व्हिसिंग सगळ्याला माहिती, सायकलची सर्व्हिसिंग केली असेल, घराची केली असेल, बरोबर आहे, आणि गाडीची केली असेल, बरोबर. करावीच लागते, करावीच लागते का नाही. 4 दिवस झाडू नाही मारला तर घर कसं होतं. आपण बाहेर गेलो 4 दिवसासाठी फिरायला, जाताना स्वच्छ असेल तरी आल्यानंतर काय होतं, टाकी कशी पाणी कंटिन्यू भरत राहिलो तो शेवाळतो, बरोबर. शेवाळते एका वेक काय होतं, तीच आपली कंडिशन होती. कारण आजच्या जेवणातून तेवढं न्यूट्रिशन मिळत नाही आणि ते पूर्ण न्यूट्रिशन, जेवण हे 100% न्यूट्रिशन नाही, चौथा 80%, लक्षात घ्या. आणि हे 100% न्यूट्रिशन, बरोबर. आणि शरीराला काय पाहिजे असतं, न्यूट्रिशन म्हणजे जीवनसत्व, बरोबर. हे शरीराला मिळाले, बरोबर. आतून मी क्लीन झालो. बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावरती वांग वगैरे आले असेल, चेहरा व्यवस्थित नसेल किंवा पुरळ येत असतील, काही त्वचेचे आजार असतील, हे पोटामध्ये गेल्यानंतर बॉडी सर्व्हिसिंग होईल, बाहेर पडून जाईल, बरोबर. परंतु बाहेरून पण सुंदर दिसायला कोणाला आवडणार नाही. आपण साबण लावतो, पावडर लावतो, त्यापेक्षा जर हा शिल्लक राहिलेला धुवून जाणार आहे का नाही, थोडस हाताने काढायचं आणि चेहऱ्याला लावायचं, खूप छान फिलिंग. दाढी केल्यानंतर जी मशाज केली जाते ना, लक्षात घ्या, ती मशाज यामुळे होते. सुंदर असं आरोग्य तर आहेच, परंतु सुंदर असं तुम्ही दिसणार आहे. तुमच्या त्वचेची काळजी किंवा केसांची काळजी यातून होणार आहे. स्किन बुस्टर घेऊ शकता, ते आतून काम करणार आहे, परंतु शेक बाहेरून लावला तर डबल काम होणार आहे. लक्षात घ्या. आणि आपण सुंदर दिसणार आहोत. मी मगाशी सांगितलं अजून 30 वर्षानंतर. हे का सांगतोय, लक्षात आलं. आता उद्याची जी वेलनेस कोच अकॅडमी ना, ते 5 वर्ष एक्सपिरियन्स वाले लोक मॅक्झिमम त्या ठिकाणी असतील. किती? 5 वर्ष.
पण आम्ही ज्या ठिकाणचे ट्रेनिंग केल्यात, ज्या ठिकाणी 40,000, 20,000, 25,000 व्यक्तींसोबत, त्या ठिकाणी गेल्या 45 वर्षापासून जे आहार खातात त्या व्यक्तींना आम्ही पाहिलं, त्यांचा एक्सपिरियन्स बघितला आणि आपल्याला लाजवेल असा त्यांचा जो एक्सपिरियन्स, ते दिसायला कसे दिसतात, आज कोण 60च आहे, कोणी 65च आहे, कोण 70च आहे, आणि त्यांच्यामधली जर एनर्जी पाहिली ना, त्यावेळेस आपल्याला आत्मविश्वास येतो की यांच्याप्रमाणे जर मला बनायचं असेल तर या आरोग्य फॅमिली सोबत टिकून राहायचंय आणि हा सकस संतुलित आहार मलाही तेवढ्या दिवस खायचंय. एखाद्याला डाऊट असेल की यांनी काय होतंय का, कारण कोणतरी भेटतं ज्याने हे कधी खाल्लेलंच नसतं. एखाद्या इंजिनियरला सांगा बरं ऑपरेशन करायला एखाद्या माणसाचं नाही जमणार, आणि एखाद्या डॉक्टरला सांगा बरं एखादी गाडी खोलायला नाही जमणार. जो तो त्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये किंग आहे, आणि इथं वेलनेस कोच तुमच्या आरोग्याचा किंग आहे. वेलनेस ज्याला वेलनेस नकोय, इलनेस हॉस्पिटल उघडे तुमच्यासाठी भविष्यात येईल, 1, 2, 4, 5, 10 वर्षानंतर. आणि ज्याला तिथं जायचं नाही, एक विमा काढलाय आम्ही, विमा प्रत्येक जणांनी काढला असेल LICचा. आम्ही कशाचा काढला, या न्यूट्रिशनचा, या वेलनेस ग्रुपचा. दर महिन्याला हा EMI आहे आमचा, आमच्या शरीरावरचा. प्रिकॉशन कोणी होण्यासाठी घेतं, माहिती मी आजारी पडणार आहे, माझा कुठेतरी काहीतरी होणार आहे, म्हणून आपण ती FD करून ठेवतो की ती त्या कामी येईल, एखादी पॉलिसी काढून ठेवतो ती त्या कामी येईल. परंतु ही कुणी काढली, हे गरजेची, काहीच न होण्यासाठी. प्रिकॉशन कधीही चांगले मित्रांनो. प्रिकॉशन होऊन झाल्यानंतर काळजी घेण्यापेक्षा आधीच जर काळजी घेतली तर आयुष्यभर आपण फिट राहणार आहोत. जुन्या काळातील लोकांना याची गरज नव्हती, लक्षात घ्या. 100, 125, 150 वर्ष जगले, बरोबर. आत्ताचे व्यक्ती बघा किती वर्ष जगतात. मग त्याच्यावरून उदाहरण घ्या, त्यांच्यातला आपल्यातला फरक काय, आत्ताची पिढी अशी काय. आज कॅन्सरचं प्रमाण एवढं काय, गावात पाहायला मिळत नव्हतं, तो पेशंट गावात 10 ते 20 पाहायला मिळायला लागले. शुगर प्रत्येक घरात पाहायला मिळायला लागले. बीपीचं पेशंट प्रत्येक घरात आहे, कोलेस्ट्रॉल प्रत्येक घरात आहे. चेकअप केलं तर लक्षात येतं. पहिलं होतं नव्हतं. आज 2 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक येतो. गरज कोणाला आहे, पहिलं का नव्हतं. मग आता तेच म्हणून चालणार आहे का, आम्ही खातोय ते चांगले, चेक करा आपण खातोय ते चांगलं आहे का. बाजारातून चांगलं दिसतंय ते आणलंय म्हणून चांगलं नाहीये. एवढं पेस्टिसाइड पोटामध्ये चाललंय की उद्या आपल्याला कोणता 100% आजार होणार आहे. परंतु हा शेक जर पोटामध्ये गेला तर ते नको ते घटक जर बाहेर पडले तर आपण व्यवस्थित हेल्दी ऍक्टिव्ह राहणार आहोत, आणि ऍक्टिव्ह लाईफस्टाईल जगण्यासाठी ही सुंदर अशी आरोग्य फॅमिली आहे. सर सर येस सर, नक्कीच सरांनी या ठिकाणी सांगितलं बा, चेहऱ्याला फक्त आपला आजार काय होऊ शकतं, आणि महत्वाचं म्हणजे ज्या लोकांना वाटतं की हा खर्च आहे, तर सरांनी खूप छान सांगितलं ही तुमच्या शरीराची बाजू गुंतवणूक आहे, ही गुंतवणूक आहे. सर एक प्रश्न असा आहे, जवळपास 180+ नवीन पार्टिसिपेंट असतील यामध्ये भरपूर, वर्कआउट किती दिवस केला पाहिजे आणि आहार किती दिवस खाल्ला पाहिजे, याबद्दल काय सांगताल सर? येस, आता वर्कआउट ज्यांना आयुष्यभर फिट राहायचे त्यांनी वर्कआउट करावा, आणि ज्यांना आयुष्यभर फिटच राहायचे त्यांनी हे आहार खावा. फिट राहायला ज्याला ज्याला आवडेल, ज्याला ज्याला ही फिटनेस मध्ये, म्हणजे हे यामध्ये प्रत्येक जण कशाला राहतो, एखाद्याकडे चांगला बंगला असेल, 10 कोटीचा बंगला आहे, 10 कोटीची गाडी, 10 कोटीचं क्षेत्र आहे. बरेच जण म्हणतात माझी शेती 100 एकर आहे. 100 एकरातली किती जागा लागणार आहे, परंतु आयुष्य. दुसरी गोष्ट, एखादं म्हणाल जीवन आपल्या हातामध्ये नाही, हे खरे, पण जे आहे, शिवाजी महाराज 45 वर्ष जगले, बरोबर. ज्ञानेश्वर महाराज 16-17 वर्ष जगले, बरोबर आहे की नाही. आपलं किती आयुष्य माहित नाही. आपण जरी हे खाल्लं तरी आपलं आयुष्य माहिती का, ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढले, नको त्या गोष्टी वाढल्यात, बरोबर. नैसर्गिक आपत्ती ती आली, परंतु बेडवरती झोपून ज्याला आयुष्य घालवायचं नाही, बेडवरती झोपून म्हणजे आजारांनी पीडित होऊन, मग आपली मुलं हे आपल्याला सांभाळणार नाहीत, कितीही प्रेम असलं तरी जोपर्यंत आपला हात पाय चालू आहेत, लक्षात घ्या, तोपर्यंत त्या माणसाला किंमत असते. मग हे शरीर जोपर्यंत चांगलं ठेवणार आहात तोपर्यंत जीवन आहे, नंतरचं बेडवरचं आयुष्य आपलं नाही. ज्यांना भविष्यामध्ये निरोगी राहायचंय, निरोगी राहायचे, त्यांच्यासाठी आरोग्य फॅमिली. वर्कआउट आणि हा सकस संतुलित आहार जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत, ज्यांना फिट राहायचे. येस येस येस, खूप छान सर, खूप छान असं तुम्ही या म्हणजे आपल्या आहाराबद्दल सांगितलं. आपण जे इतर बोलतो की टार्गेटेड न्यूट्रिशन असतील, एनर्जी ड्रिंक असतील, याबद्दल सर काय सांगतात?
आताच बघा स्वाती मॅडमने मला पाणी दिलं होतं आणि टॅबलेट दिल्या होत्या, त्याही खाल्ल्या मी. त्या आपल्या टार्गेटेड न्यूट्रिशन मध्ये येतात. टार्गेटेड म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक अवयव आहेत. हे डोळे आहेत का नाही, डोळे, डोळ्याभोवती काय असतं, ल्युटिन नावाचं लिक्विड बुबुळाभोवती, आणि ते कमी झालं की आपल्याला दिसायला कमी लागतं, मोतीबिंदू होतो, डोळ्याचं ऑपरेशन सांगितलं जातं. पण ते ल्युटिन ऑक्युलर डिफेन्स जर वापरली तर ते बनतं आणि त्याच्यामुळे रिझल्ट येतो. दुसरी गोष्ट त्वचेची काळजी घ्यायला बायोटिन लागतं. बायोटिन आपल्याला स्किन बुस्टर मधून मिळतं, लिपटॉप मधून मिळतं. खूप सुंदर असे प्रॉडक्ट आहेत. 24 आयडेट मधून आपल्याला एनर्जी मिळते. B1, B2, B5, B12, सी जीवनसत्व मिळतात. नाईट वर्क्स मधून मगाशी सांगितलं, सिम्पली प्रोबायोटिक आपण पोटासाठी वापरू शकता, ज्याचं डायजेशन खराब आहे. त्याचसोबत तुम्ही त्रिफळा वापरू शकता, आलू प्लस वापरू शकता. त्यांचं कधी वजनच वाढलं नाही आयुष्यात, तर त्यांचं वजन 100% वाढणार आहे. ज्याचं फॅट लॉस करतो आपण, बेसिक किट खातो, बेसिक खाल्ल्यानंतर फॅट लॉस होतो, परंतु नंतरचा होत नाही. जिद्दी चरबी, जिद्दी फॅट जे असतात त्या वितळाव्या लागतात. त्यासाठी फॉर्म्युला 2, मल्टीव्हिटॅमिन, सेल्युलोज सेल ऍक्टिव्हेटर, हर्बल कंट्रोल, ह्या गोष्टी घ्याव्या लागतात. थायरॉइड असेल तर हर्बल कंट्रोल 100% घ्या. असे बरेच काही न्यूट्रिशन आहेत. हे का घ्यायचे लक्षात घ्या. टार्गेटेड म्हणजे वेगवेगळे अवयव आहेत आपल्याला, आणि वेगवेगळ्या अवयवांची काळजी घेणं आपलं कर्तव्य. मग प्रत्येक अवयव वेगवेगळं खाणं वेगवेगळं लागतं. प्रत्येक माणसाला जसं एखाद्याला जिलेबी आवडते, एखाद्याला पेढा आवडतो, एखाद्याला लाडू आवडतो, तसं आपले हे प्रत्येक अवयव त्यांना वेगवेगळं जीवनसत्व लागतं. ए असो, बी असो, सी असो, जे काही जीवनसत्व असो, ते सगळे जीवनसत्व आपल्या ह्या शेक मधून तर मिळतात, परंतु राहिलेले जीवनसत्व जे काही कमी पडतात ते आपल्याला हे इतर प्रॉडक्ट मधून मिळतात. त्यामुळे ज्यांना जॉईंटचे प्रॉब्लेम असतील, कॅल्शियम जॉईंट सपोर्ट घेऊ शकता, सेल ऍक्टिव्हेटर घेऊ शकता. ज्यांचं वय जास्तीचं दिसतंय ते सेल ऍक्टिव्हेटर घेऊ शकता. ज्यांना हर्बल लाईफलाईन टॅबलेट, ज्यांना कधी हार्ट अटॅक आला, एन्जिओप्लास्टी झाली, ज्यांच्यात कोलेस्ट्रॉल आहे, त्यांनी हर्बल लाईफलाईन टॅबलेट खाऊ शकता. काचेसारखी गोळी लय भारी दिसायला तर दिसते आणि लय भारी काम करते. पुन्हा तुम्हाला हार्ट अटॅक येणार नाही. ज्याची एन्जिओप्लास्टी झाली, बायपास झाली, ज्याला पॅरालिसिसचा झटका आलाय, पुन्हा येतो. कोणाला 5 महिन्यांनी येतो, कोणाला 5 वर्षांनी येतो. आणि आपण म्हणतो ट्रीटमेंट तर चालू होती. ट्रीटमेंट तुम्हाला मरू देत नाही, जगू देत नाही, तुम्हाला बरी करण्यासाठी नसते 100%, आणि होतही नाही. लक्षात घ्या, होतही नाही. डॉक्टरांना विचारलं ना, गोळी किती दिवस खायची, तुम्ही हाय तोपर्यंत, आणि राहिलेल्या गोळ्या कुठं ठेवायच्यात लक्षात घ्या. परंतु हे जर खाल्लं तर 100% ते नको असणारं ओमेगा 6 काढून टाकलं तर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. म्हणून हे टार्गेटेड न्यूट्रिशनही यूज करा. जे काय आपल्याला जमेल तेवढं न्यूट्रिशन तुम्ही खाऊ शकता आपल्या त्याच्यानुसार. त्यासाठी थोडंसं जास्तीचं काम करा. हा EMI कंप्लीट करण्यासाठी आज जर तुम्ही 10,000 कमवत असाल तर 15,000 कसे कमवता येतील ते वरचे 5,000 तुम्ही इथे टाकू शकता. येस, थँक्यू. येस थँक्यू खूप छान आणि सर, खूप थँक्यू छान. शेखर सर आणि दीपाली मॅडम. येस, सर्वांशी बोलण्याची मला संधी दिली. आणि कुंभार सर, प्रमोद कुंभार सर, तुम्ही छानसा माझा अनुभव घेतला. त्या कॉलवरही बोलायचंय मला. येस, थँक्यू. थँक्यू. येस, नक्कीच सर. येस. किंवा मी म्हणणार नाही सर, आम्हाला तुमचा मार्गदर्शनाची तुमची खूप गरज आहे, कारण खूप सारं नॉलेज आहे तुमच्याकडे. मी सुरुवातीला सांगितलं होतं नॉलेजचा तुमच्याकडून बादशाह म्हणलं, शिकत आलोय वर्कआउटचा सर. बादशाह म्हणलं. नाही सर, तुमच्याकडून